मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीमधील प्रतिभावान अभिनेते म्हणून शरद पोंक्षे सर्वमान्य आहेत. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक अतिशय संवेदनशीलतेने सर्व तऱ्हेच्या भूमिका त्यांनी सातत्याने साकारल्या. 1978 पासून अभिनयाची सुरू झालेली त्यांची कारकीर्द आज 28 व्यावसायिक मराठी नाटकं, 100हून अधिक मराठी हिंदी चित्रपट, 70हून अधिक मालिका असे टप्पे पार करत आजही चालूच आहे. मात्र 10 जुलै 1998 रोजी मी नथुराम गोडसे बोलतोय या नाट्यवादळाचा पहिला प्रयोग सादर झाला आणि त्यात नथुराम गोडसे ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या शरद पोंक्षे यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. सलग 25 वर्ष या नाटकाचे 1200 प्रयोग, जीवावर बेतणारे प्रसंग झेलत त्यांनी केले. आणि फार कौतुकाची गोष्ट अशी आहे की कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावर आपल्या दुर्दम्य आशावादाने मात करत आता आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग ते जोमाने खेळतात. स्वातंत्र्यवीर सावरकर, वीर बाजीराव पेशवे, भारत काल, आज आणि उद्या, वंदे मातरम यासारख्या नानाविध विषयांवर गेली 25 वर्ष देश विदेशात त्यांची व्याख्यानं अविरत चालू आहेत. राष्ट्राय स्वाहा या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरून विविध विषयांवर प्रबोधन चालू आहे. सध्या पुरुष या जयवंत दळवी यांच्या अजरामर नाटकात ते प्रमुख भूमिका तर करतातच आहेत, पण त्याचबरोबर निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी सादर केलेली ही कलाकृती लोकांचा उदंड प्रतिसाद मिळवतेय. त्या नाटकात मलाही त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करायला मिळते, हे माझं भाग्य आहे. त्यांची निर्मिती असलेला बंजारा हा चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी त्यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि या पुरस्काराचा स्वीकार त्यांनी करावा अशी त्यांना विनंती करते आणि परमपूज्य मोहनजी भागवत यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार शरदजींना प्रदान करावा.